नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. तर मैत्रिणींनो आणि भावांनो, आपण श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि श्रीमद भगवद्गीतेचे आपल्या तिसऱ्या अध्यायातले 26 श्लोक झालेले आहेत. तर आपण पुढचे 2 श्लोक आता आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. श्रीमद भगवद्गीतेचं पुस्तक समोर ठेवा, बोट वळीवर ठेवूया, कान भिडीकडे ठेवूया आणि आपण वाचायला सुरुवात करूया, शिकायला सुरुवात करूया. आपण घेऊया 26वा श्लोक. जास्त वेळ बोलण्यात वेळ न घालवता आपण डायरेक्ट श्लोकाकडे जाऊया. 26वा श्लोक घेऊया तिसऱ्या अध्यायातला. न बुद्धिभेदम जनयेद न बुद्धिभेदम जनयेद ज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्. माफ करा, आपले 26पर्यंत झालेले आहे. आपण 27पासून सुरू करूया. आता हा एक घेतला, आपण 27पासून सुरू करूया. 27 आणि 28 हे 2 श्लोक आपण आज घेणार आहोत. 27हा श्लोक घेऊया. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः. अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. पुढचा श्लोक घेऊया आपण. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः. गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. 28पर्यंत घेतले आपण आज काय करू, 22 ते 28 हे घेऊया आपण. 22 ते 28 आपण पुन्हा डबल घेणार आहोत. डबल म्हणजे एकसांत पद्धतीने. तर सुरू करूया आपण 22 पासून. ओम श्री परमात्मने नमः. अथ श्रीमद्भगवद्गीता तृतीयो अध्यायः. श्री भगवान उवाच. न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्ता स्यामोपहन्यामि महाप्रजः सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद्विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षु लोकसङ्ग्रहम् न बुद्धिभेदं जनयेद ज्ञानां कर्मसङ्गिनां जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान् युक्तसमाचरन् प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते आज आपण तिसऱ्या अध्यायाचे 28व्या श्लोकापर्यंत पूर्ण केले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 29 आणि 30 हे 2 श्लोक बघूया. आणि आज आपण आपला व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट पण करा, कसा वाटला ते पण सांगा. आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही, जेणेकरून शेअर केल्यावर पण जेणेकरून आपल्याला ज्याला याची गरज आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. प्लीज शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.